मित्रांनो, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र आदत वयामध्ये गाजवला असा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर आज निमसोड या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान महाराष्ट्र केसरीचं संपन्न झालं. त्या मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. आपल्यासोबत जीवन ड्रायव्हर आहेत, पहिया ड्रायव्हर आहेत. नमस्कार जीवन ड्रायव्हर. नमस्कार. काय सांगाल, आज कसं काय नियोजन होतं आपल्या सुंदरचं? नाही, परवा ह्याच्या मैदानात आपलं काय त्या गुरसाळीच्या मैदानात गेलो होतो आम्ही सुंदर घेऊन. गट काढला होता डाव्या खांदानं बाहेरनं. वांजुळीची ती म्हणली आपली पळवूया का दारे, तर आमचा एका शब्दात पायरा झाला. म्हणजे म्हणली पळवूया काय अडचण नाही. म्हटलं पळवूया. बरेच दिवस चाललं होतं आमचं पळवू. त्या दिवशी एका शब्दात झाली गोलाला गाडी पात्र झाली. गाडी बी चांगली पळाली तिन्ही फेर. नाही, बैल पळतोच पण कमी जास्त जरा पायऱ्याचं थोडंफार इकडं तिकडे झाल्यामुळं होती अडचणी असते त्या प्रत्येकाला. आणि आत्ताच्या काळात बघताय आता तुम्ही बैल म्हणजे सगळी नव्या रक्ताची आहे ती. आता आपलाच बैल म्हणजे थोडा वयाचा आहे त्यात, पण नव्या रक्ताची बैल आहे ती. बैल अजून आपला चांगला पळतोय त्यामुळं बरं वाटतंय, म्हणजे काय अडचण नाही. कुठेतरी बरेच दिवसाचा चढ उतार चालू होता, पण तो कधी थांबला नाही. तुम्ही पण त्याला कधी थांबून दिला नाही. भरपूर कष्ट घेतला आणि कायम त्याच्यासोबत आहे. होय होय आहे. ड्रायव्हर पडत्या काळात खूप संघर्ष पाहिला सुंदर नाही, आणि आज आता तो बघतोय आपण कंटिन्यू नाव करतोय. परत एकदा तो दाखवून देतोय की मी कुठे थांबलेलो नाहीये. संघर्षाचा कुठेतरी कठीण काळ असतो. आता तुम्ही म्हटला की पायऱ्यापासून पण अडचण होत होत्या, पण आता कुठेतरी तो सिद्ध करून दाखवतोय की पळतोय मी. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष असतो. माणसाने टाळून न्यायला पाहिजे. संघर्ष सोडायचा ना, सोडला नाही तर 100% यश मिळणार की आपल्याला. कष्ट करायचं, कष्ट केलं की त्याचं फळ भेटतं माणसाला. आता ड्रायव्हर आपला बाहेर ड्रायव्हर असेल, एकनिष्ठ ड्रायव्हर आहे, तर कुठेच त्याने सुंदरला कमी हे केलं नाही. काय सांगाल त्या ड्रायव्हर? नाही, भैयाला आता मी शिकवलंय म्हणजे गाडी हाणायला हे करायला. म्हणजे चांगल्या गाड्या हाणतोय चांगल्या प्रकारे. थोडं इकडे तिकडे होतं, थोडं काळ उलटा सुलटा झाला की जरा कमी जास्त होतं, पण हाय चांगला हाणतोय गाडी. आज कोणासोबत नियोजन झालं होतं? आज वांजुळीचा काय सरजा बरोबर. बर, कधी नियोजन केलेलं आहे तो? परवा गुरसाळीचं मैदान झालं ना, तिथं नियोजन झालं होतं. कुठल्या गटामध्ये गाडी पाळली होती? आज कधी आज 37 मध्ये 37 मध्ये. शिमीला 4थ्यात पळाली आणि फायनलला 6 नंबर तास. त्याने स्वतःला सिद्ध केले की तो सुद्धा एक मोठ्या मैदान असलं की तिथं तो दाखवतोच, आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यानेच पोहोचवले. काय सांगाल? नाही, आम्हाला आता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी, आम्हाला काय आता त्याचं काय वाटत नाही. त्यानं कधीतरी 8-15 दिवसातनं महिन्यातनं गोलाला राहिला म्हणजे बास होता आम्हाला. म्हणजे त्यानं दररोज 1 नंबर करावा असं काय नाही. त्यानं आदतवानात म्हणजे सगळ्या मोठ्या मैदानात राहिलाय. आम्हाला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. म्हणजे पक्षाबद्दल काय सांगाल? आपला पक्षाची बी जरा गाडी कडेला येते. बैल 100% तो बी राहिला. तो हिंद केसरी म्हणजे पुशेगावला आहे, परत तुम्हाला सांगतो माळशिरसच्या मैदानाला आहे. 2-3 मैदानात तो बी मोठ्या नामांकित मैदानात राहिलेला बैल आहे. म्हणजे चांगलाच पळतो बैल. आमची सगळीच बैल आहे. पक्षा सुंदर आता घ्या, तिन्ही बैल चांगली हिंद केसरी झालेली आहे. ती नामांकित बैल चांगली पळतील. काय सांगशील आजचं कसं स्पीड होतं किंवा आजचा गुलाल किती महत्वाचा? गाडी चांगली पाहिली तिने फेर. बैल पण चांगला आता पळायला लागला. 2-3 मैदान चांगला पळतो. काय सांगशील सुंदरची खासियत? काय सांगशील? बैल चांगला पळतोय. आपल्याला हा नाही भेटला हेच आपलं भाग्य. ड्रायव्हरमुळे आपण हा इतक्या ड्रायव्हरने सांगितलं की म्हणजे बाहेरला कुठेतरी मी पण साथ दिली. काय सांगशील ड्रायव्हर? नाही, चुकी बिकी झाली तरी समजून घेते ड्रायव्हर. दुसऱ्यानं नाही म्हणजे असं बसावते ती गाडी. नाहीतर काय कायचं कसं आहे, कमी जास्त झालं, कमी कुठं चुकलं बिकलं तर म्हणते ती त्याला काय जमाना की होईना. पण ड्रायव्हरचं तसं नाही. गाडी आणली तरी रोज एकत्रच आम्ही येतो घरनं, एकत्र सगळं. बैल आपली जायती. जवळ ड्रायव्हर आहे तवर मी ड्रायव्हरवर कायम राहणार. आणि आज सेमीला कशी वाटली गाडी पळताना? गाडी चांगली पळली. गटाला बाह्या ड्रायव्हरनं हाणलेली, पण त्याला जरा थोडं इथं पुढं लागलं, त्यामुळे तो म्हणला बाह्याला हाणले. मी परत शिमीला हाणली. पळाली गाडी चांगली. तो पण बैल चांगला पळाला. सर्जन सुंदर पण चांगला पोहोचतोय आता. सुंदरचं काय वैशिष्ट्य आहे नक्की? काय जाणवते वैशिष्ट्य? जेव्हा मी बसलोय मोठ्या अड्ड्यात तेव्हा बैलानं म्हणजे आपलं फायनलला राहिलाय. तो त्याच्या स्पीड बद्दल काय सांगाल? बैल चांगला पोहतोय, बैलाच नाही काय. दोन्ही खांदी बैल पोहतोय कडन. ड्रायव्हर महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं, चांगल्या नामांकित गाड्या आल्या होत्या, पण त्या गाड्यांमध्ये पण त्यानं कुठंतरी त्याचं जे नाव आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आणलं आणि तुमचं पण नाव चर्चेत आणलं आणि तो कायम करत आला. तर पुन्हा एकदा त्यानं महाराष्ट्र केसरीचा गुलाल दिला आहे.
दोन्ही बैलाची साथ तो बी बैल पळणारा लागला तुम्हाला सांगितलं एका बैलानं पळून गाडी कधीच लागत नाही. बरोबर. त्या बैलानं बी बऱ्यापैकी चांगला बैल पळतोय, नामांकित आहे. पायरा बैलाला चांगला असला की हो बैल दोन्ही खांदानं पळतो, म्हणजे काय अडचण येत नाही. ह्याला वाटणारा बैल असला की ह्याची गाडी 100% पात्र होणार. चुकून एखाद्या मैदानात नाही अडचण येणार, पण बैल दोन्ही खांदाचा असल्यामुळे ह्याला जर वाढणारा बैल असला तर गाडी 100% गुलाला पात्र होणार. एक जुना सुंदर जो आहे तो सगळ्यांना आज दिसला, सगळ्या महाराष्ट्राला दिसला. नाही बैलात पहिल्यापासूनच कला आहे, म्हणजे लहानपणापासून तो कधी असा थांबला बी नाही, तो थांबणार बी नाही. म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत तो बैल पळणार. म्हणजे कमी जास्त थोडंफार संघर्ष सगळ्याला करावा लागतो, सगळ्याच्या वाट्याला संघर्ष आहे. थोडंफार उलटं सुलटं झालं तर ते आपण हे केलं पाहिजे, त्याच्यावर मात देऊन आपण बाबा कष्ट करून प्रामाणिकपणे बैल पळवायला पाहिजे. त्याची बी निगा, जनावराची निगा ठेवली एवढी बैल 100% पळते ती. म्हणजे सगळ्याचीच आता बैल जी नामांकित आहे ती त्यांना भरपूर म्हणजे सांभाळावं लागतं. बैल म्हणजे असाच काय पळत नाही कोणाचा. भरपूर म्हणजे जसं तालमीतल्या पोराला आपण कसं पैलवान असतो तसं त्या प्रकारे बैलाची निगा लय अतिशय प्रमाणात करायला लागते, तेव्हा बैल पळतो. म्हणजे असं बांधलाईन गेले ना असा बैल नाही पळत. लय कष्ट करावं लागतं प्रामाणिकपणानं. माणसं त्या बैलाला म्हणजे पोटच्या पोराला सांभाळत नाही, ते असं त्या बैलाला सांभाळत तेव्हा ती साध्य होतं. तुम्ही पण म्हणजे ते कसं करताय सुंदरला थोडक्यात तुम्ही आता म्हणजे थोडक्यात त्याला सांभाळताय, त्यामुळे कुठेतरी तुम्ही नाराज करत नाही, कपाळाला पुढे कंटिन्यू देतोय. तुमच्या धावण्याची खासियत पण आहे जीवन ड्रायव्हर नाही पहिल्यापासून तुम्हाला कधी नाराज केलं नाही, कारण भल्या पक्षात सगळे असतील म्हणजे 100% बैल सगळी आमची पळते ती. म्हणजे कुठला ना कुठला बैल आम्हाला गोलाला ठेवतो आणि पहिल्यापासून आम्ही कष्ट बी प्रामाणिक करतो. म्हणजे राहते ती बैल आमची ना, आम्ही बी त्रास बैलांच्यासाठी घेतो आणि ती बी आमच्यासाठी घेते, ती गोलाला आम्हाला ठेवते. ती आपलं सुट्टी मेकर असतील, सहकारी असतील, काय तुमच्यावर नाही सात सगळ्यांची असती. कसं आहे आता हो का, प्रत्येकाला वाट्याला ही आहे, त्यामुळं प्रत्येकाला असं कोणावर रुसून फुगून नाही चालत. आता एखाद्या वेळेस आमचा निखिल सुट्टी मेकर सोडतो बैल, म्हणजे सगळी पोरं सोडतात. पांढरा सोडतो, निखिल सोडतो. काही वेळेला त्यांना गाड्या मोठ्या असतात, त्या म्हणजे जी राहणारी बैल आहे ती सोडते ती. मग त्यावेळेला आम्ही सोडतो, ज्यावेळेला आम्ही नसतो, म्हणजे त्यांना गाडी नसती त्यावेळेला आमची बैल ती सोडते ती. म्हणजे असं आम्ही नाराज कधीच कोणावर होत नाही. थोडंफार इकडे तिकडे आपण बी समजून घ्यावं लागतं, आपण बी तीच केलंय. त्यामुळे ड्रायव्हर असला, सुट्टी मेकर असला, थोडंफार इकडे तिकडे चालतं, घ्यायचं समजून. ठीक आहे. ड्रायव्हर आता जास्त काही वेळ घेत नाही. आता जी अपेक्षा होती ती त्यानं पूर्ण केली. आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल दिलाय. खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण टीमला. इथून पुढेही सुंदर नाव करेल गुलाल राहिली शुभेच्छा देतो. तुमचं मी मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मंडळी. आज जुनं पारंपरिक शितोळीनगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं आहे. आणि मित्रांनो या मैदानामध्ये गोल्लाची आणि महाराष्ट्र केसरीच्या गोल्लाची फायनलची मानकरी जोडी झाली मित्रांनो. जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि सर्जा ही गाडी, सर्जाचे मालक त्यांचे सहकारी आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सूरज मगर, वांजुळी. आमच्या बाबांच्या नावावर गाडी पळती, जयमान प्रसन्न रघुनाथ मगर वांजुळी या नावानं गाडी या गाडीनं. आज सर्जाचं आणि सुंदरचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं? नियोजन म्हणजे आम्ही असंच बसलेलो चापेत. नाना, दिलीप नाना, जीवन ड्रायव्हर आणि आम्ही सगळी घरातली बसलेलो. त्यासनी म्हणलं आम्हाला एक मैदान बैल द्या, तर ती म्हणलं पळूया आपण एक मैदान. मग त्यासनी एक मैदान ती म्हणलं पळूया. मग इथंच केलं नियोजन एका शब्दावर झालं आणि बोलायला घेतलं. बघा गेलं तर गेल्या वर्षीचं निमसोडचं हेच मैदान सर्जानं गाजवले. संघर्ष होता, बुलेट बरोबर 1 नंबरचा मानकरी आहे. आणि आज सलग दुसऱ्या वर्षी माझ्या मते पुन्हा एकदा गोलालाच पात्र ठरलाय. हो. काय सांगा? कारण की पहिरं त्यासनी बी आम्हाला मी फोन केला, त्यासनी बी सांगितलं आम्हाला पायऱ्याला बैल द्या एक मैदान. त्यांनी बी दिला. आणि देव माणसं आहेत ती, त्यांचं प्रवीण शेटबीन आणि दोघं जण. काय झालं होतं आपलं धावणीला सर्जा आहे, काय वाटतं एकंदरीत? कारण गुलाल आता कंटिन्यू आहे तुमच्याकडे. गुलाल कंटिन्यू आहे म्हणजे तो आमच्या भावासारखा आहे. म्हणजे आम्ही त्याला काय म्हणजे घरातल्या म्हणजे घरचा सदस्यच आहे आमचा एक भाऊ, बारका भावच आहे तो आमचा. आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलाल आणि काय आनंद आहे? आनंद लय आहे. कारण की छोट्या मैदानामध्ये गुलाल तर मिळतोच, परंतु एक मोठं मैदान असतं, महारथी असतात त्या ठिकाणी, तिथं गुलाल मिळवणं आज खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही थोडंसं भावूक झालाय, काय सांगाल? नाही त्याच्या जोडीला बैल लागला नाही की तो 100% राहणार आणि गुलाल घेणारच. त्याचा थोडासा इतिहास सांगा. खरेदी वगैरे केलेला आहे का आपल्या घरच्या काय? आपण बारका होतो तेव्हा 7 महिन्याचा तेव्हा आणलेला. बरं. आदत असताना म्हणजे हां ते त्यानंतर तो आदतमध्ये सगळ्यात टॉपच्या बैलांच्यात पळला. दुसऱ्यामध्ये मुरुमकरांचा सुंदरभर पळला, बॉस सुंदरभर पळला, राजधानी बालमाभर पळला, पर बुलेटभर पळला आहे. कुणाच्या नावानं पळते गाडी? जयमान प्रसन्न रघुनाथ मगर वांजुळी. कुठेतरी भरपूर मैदान गाजवून बसलेला आहे. आता 22वा गुलाल आहे. हां सलग 3 मैदान गुलाल आहे.
काय सांगाल आज बाह्या ड्रायव्हर होते गाडीवरती बाह्याविषयी काय सांगाल? भया ड्रायव्हर एक नंबर आहेत. दादा काय सांगशील सरजा आता नाव करतो, काय सांगतो? काय आमचा आनंद आज आहे चांगला, कारण की एवढ्या टॉपच्या गाड्यात पण आज एक केला, तीन केला. आज आनंदच आहे मला, कारण की अशा साध्या गाड्यात कोण पण एक करते हो. पण चांगल्या गाड्यात कोण त्यासने लढत दिली म्हणजे नाव आपलं मोठं होतं. एक चौथा देशामध्ये नाव गेलं नाव आज. होतं. काय सांगाल? हे नावासाठी सगळं चाललंय. नावासाठी सगळं, तर आता सगळे पहिले नावासाठीच मालक पळते ते. कुठेतरी सुंदर पण पळतोय, तो पण बघितलं, पण संघर्षाचा काळाला सुंदरचा पण जीवन ड्रायव्हरचा. हे दोन्ही एकत्र नंदी येऊन आज चांगला एक इतिहास घडवा त्या दोघा नंदींनी. आता कसं दोघांचा पण संघर्ष चालूच होता. आदतमध्ये तो बैल फुल फॉर्मला होता, त्याचा काही विषय नाही. पण सध्याच्या काळात तो जरा संघर्ष चालू होता, पण आज योग जुळून आला आणि चांगली पळाली गाडी आज. कसं वाटलं सेमीला स्पीड, कसं वाटलं? सेमीला स्पीड टॉपच लागलं. काय वाटलं एकंदरीत ज्यावेळेस सेमीला गाडी पुकारली त्यावेळी? सेमीला पुकारली तेव्हा आनंद होता, कारण की सेमी पण चांगलाच होता, तसं काही वाईट नाही. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. असंच आपलं सरजा आपल्या गावचं नाव तुमच्या सहकार्याचं नाव करत राहील, तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. धन्यवाद.